आता बघा, ही कथा जरी काल्पनिक वाटत असली, तरी तिची पाळंमुळं मात्र अगदी खऱ्या घटनांमध्ये आहेत. म्हणजे 1999चं कंदाहार विमान अपहरण असो किंवा 2008चे मुंबई हल्ले, या सगळ्या खऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडते आणि त्यामुळेच चित्रपटाला एक वेगळंच वजन येतं. तो म्हणजे या फिल्मने खऱ्या जगात जे वादळ निर्माण केलं त्याबद्दल. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एका फिल्ममुळे दोन देशांमध्ये एवढा मोठा वाद का निर्माण झाला? असं काय होतं त्यात? पाकिस्तानात आपण आपल्या कथा का सांगत नाही यावर चर्चा सुरू झाली. भारतात एका युद्धवीराच्या कुटुंबाने कायदेशीर केस केली, तर पाकिस्तानात एका राजकीय पक्षाने मानहानीचा दावा ठोकला. आणि या सगळ्यात बलोच संस्कृती मात्र अचानक चर्चेत आली. मग ते चांगल्यासाठी असो वा वाईटासाठी. आणि हा वाद किती गुंतागुंतीचा होता हे एका पाकिस्तानी कंटेंट क्रिएटरच्या प्रतिक्रियेवरून कळतं. तो म्हणतो, फिल्म खूपच चांगली बनवली आहे, पण ती हेही दाखवते की पाकिस्तान आपल्याच गोष्टी सांगायला कुठेतरी कमी पडतोय. म्हणजे बघा, कौतुकही आहे आणि एक प्रकारची खंतही आहे. आणि शेवटी धुरंधर आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. तो प्रश्न म्हणजे मनोरंजन आणि प्रचार यांच्यातली रेषा नेमकी कुठे असते? कुठे मनोरंजन संपतं आणि प्रचार सुरू होतो? याच प्रश्नावर विचार करायला लावणं हेच या फिल्मचं सगळ्यात मोठं यश असावं.